तर इथे बघा आपल्याला मॅट रांगोळी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे. पहिली गोष्ट तर आपल्याला ग्लूगन लागणार आहे, कारण की ह्याच्याशिवाय आपण कामच करू शकत नाही. अशा प्रकारे घ्यायचे आहे आणि 60 वॅटचीच घ्यायची आहे, कारण की जास्त वॅटची घेतली तर आपलं जे स्टिक आहे ते जास्त वेस्ट जातं. त्यामुळं 60 वॅटची तर ठीकच आहे, मी हीच वापरत आहे. आणि त्यानंतर आपल्याला असे उलन घ्यायचे आहे, ही फर उलन असे म्हणतात त्याला, ज्याला माहीत असेल त्याला. आणि ह्या उलांचे असे हे येतात नाही का, म्हणजे डायरेक्ट बांधूनच दिलेले असते ते. मग आपल्याला त्याचे असे गोळे करून घ्यायचे आहेत, म्हणजे ज्यावेळेस आपण काम करायला घेणार त्यावेळेस ते जास्त गुंता होणार नाही. त्यामुळं आपल्याला अशा प्रकारे गोळे करून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्याला करायला इझिली पडून जातं. असे रोल करून ठेवायचे आहेत सगळ्याचे. अशा प्रकारे रोल करून ठेवले की पटपट आपल्याला करायला ते बरं पडतं, जास्त गुंता होत नाही. त्यामुळं असे करून ठेवा. हे बघा, हे अशा प्रकारे करायचे आहे. माझं बरंच करायचं बाकी आहेत अजून. त्यानंतर आपल्याला डिझाईन काढण्यासाठी कार्बन पेपर लागणार आहे. त्याचबरोबर कार्बन पेपर हा मोठा आहे, याची घडी नाही खोलली मी. ज्या आपली साईजची डिझाईन असेल त्या हिशोबाने आपण कार्बन पेपर डबल वगैरे घेऊनही वापरू शकता. आणि माझ्याकडे काही प्रिंट्स आहेत. या प्रिंट्स आपल्याला रेक्झिनवर हे करायचे आहेत, काढून घ्यायचे आहेत. कार्बन पेपर ठेवायचा आहे आणि मग हे प्रिंट ठेवून त्याच्यावरती आपल्याला ड्रॉईंग करून घ्यायचे आहे आणि त्याच्यावर आपल्याला डिझाईन काढायचे आहे. मी लवकरच दुसराही व्हिडिओ टाकणार आहे की कशा प्रकारे रेक्झिनवर कार्बन पेपर ठेवून डिझाईन आपण टाकू शकता, छोट्या मोठ्या. चला तर बाय.